सकाळी पटपट घरातली कामं आवरून घेतलं, कारण आज मी करणार होते पापड. आणि ते पण माझं अचानकच ठरलं, कारण मी असं ठरवलं की ज्या दिवशी मुलांच्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशीच करायचं. कारण उन्हाळा पदार्थ करायचं म्हटलं की एकटं करू शकत नाही आणि सकाळी गडबड असते कामाची. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी केलं की मुलं पण थोडीफार मदत करतात. मदत म्हणण्यापेक्षा आता त्यांना सुद्धा करायला आवडतं त्यामुळं. आणि आज रामनवमीचं त्यांना सुट्टी होतं, त्यामुळं मी आधी काय तयारी केलं नव्हतं. आता पापड म्हणजे उन्हाळ्याचे पदार्थ करायचं म्हटलं की आधी पूर्वतयारी करावं लागतं, पण काय केलं नव्हतं. म्हणून विचार करत होते आता झटपट काय होईल. म्हटलं चला तांदळाचे पापडच करूयात, कारण हे दळून घेतले की पटकन करता येते. मग पटकन आहे ते 1 किलो तांदूळ, पावशेर शाबू असं दळायचं होतं, पण घरातले शाबू घातले त्यामुळं ते जरासं जास्त पडले असं वाटलं. त्यामुळं आणि थोडंसं तांदूळ ॲड केलं म्हणजे बरोबर होईल म्हणून ते दळायला ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं इकडं नाश्त्याची तयारी करून घेऊयात. तर आज नाश्त्यामध्ये मी इडली करणार होते. रात्रीचं प्रेमिक्स भिजायला ठेवलं होतं, तर ते थोडंसं घट्ट झालं होतं, त्यामुळं थोडंसं पातळ करून घेतलं, म्हणजे पाहिजे तसं बॅटर करून घेतलं. आणि मग सगळी इडली करून घेतलं आणि सांबारसुद्धा केलं होतं. आणि चटणी वगैरे काय करत बसले नाही, कारण वेळ झाला होता, मला पटपट आवरायचं होतं. त्यामुळं हाय तेच नाश्ता बनवून घेतला. आता पापड कसं केलं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत